अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी अंबाबाई आई ग आवडीनं धरतो तुझे पायी येडाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी आवडीनं धरतो तुझे पायी ग आवडीनं धरतो तुझे पायी आवडीनं धरतो तुझे पायी वाचुनी देते घेते अनेक ज्ञानोबराय सांगतात निभ्रांत नाही सम्यक तेथे कर्मची फलसूचक मनुष्य लोकी संबंध नाही जगाचा आपल्याला भगवंताची भक्ती करत असताना जगानं माझा उद्धार व्हावा अशी अजिबात अपेक्षा ठेवू नका कारण सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली कितीही जग संपन्न होऊ द्या पण भवसिंधू सागरातून तारण्याची ताकद फक्त आणि फक्त त्या ब्रह्मतत्वात आहे जगात नाही मला लक्षात ठेवा हा कोणी घरापर्यंत कोणी दारापर्यंत कोणी अंगणापर्यंत कोणी स्मशानापर्यंत तिथून पुढे टाकुनी पळती रांडा पोरे सगळ्या काही TTM होतं माणूस तुमचं तुम्ही माझं मी कोण येतं सोबत पण भगवान परमात्मा मात्र आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही म्हणून संत आपल्याला वारंवार या गोष्टीचं ज्ञान करून देतात बाबांनो जे प्राप्त झालंय ते भगवत चरणांवरती अर्पण करा आणि भगवंताच्या चरणांची जोड धरा का कारण तोच तुमचा उद्धार करेल म्हणून त्यालाच शरण जा भंगाच्या मनवानी शरण जावे मनवानी शरण जावे मनवानी शरण जावे मनवानी शरण जावे टाळी टाळी कुठून येतं हे फार मोठी कृपा आहे लक्षात ठेवा मनऊनी शरण जावे सर्व भावे देवासी उपरवालाही आणि समोरवालाही फार गोड सिस्टीम आहे सर्व भावे सर्व भावे सर्व भावे म्हणजे कोण एक जण म्हणला का हो आम्ही 6 जण भाऊ आहेत पण एक जण मात्र अमेरिकेत राहतो 5 जणांनी गेलं तर चालेल का बाबा तुम्ही चौघही जा एकही जाऊ नका जातात कशाला काय शब्दशः अर्थ घ्यावा 4-5 जण नाही सर्व भावे संत एक जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे काया वाचा मने झाला विष्णुदास कायेनं वाचेनं मनानं या 3 तत्वानं एकत्रित येणं म्हणजे सर्व भावानं त्याला शरण जाणं लक्षात ठेवा तिथे तुझं आणि माझं असं काही वेगळं नाही राहिलं पाहिजे आपल्याला त्याला शरण जाता आलं पाहिजे म्हणून शरण जावे म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द म्हणून आहे म्हणून का लक्ष देऊ नाही का 2 शब्द असेच एक शब्द असा आहे की जो उच्चारल्यानंतर मागचं सगळं विसरावं लागतं आणि एक शब्द असा आहे जो उच्चारल्यानंतर मागचं सगळं सांगावं लागतं लक्ष देऊ नाही का 2 शब्द आहेत पहिला शब्द आहे पण आणि दुसरा शब्द आहे म्हणून पण शब्द उच्चारला की मागचं आहे ते सगळं विसरावं लागतं मागच्या गोष्टीला किंमत राहत नाही आणि म्हणून शब्द उच्चारला की मागचा सगळा सारांश सांगावा लागतो पण शब्द उच्चारला एकाच्या घराची पूजा
फार सुंदर घर बांधलं, फार गोड घर बांधलं, फार सुंदर. तालुक्यात असं नाही असं घर बांधलं. अख्ख्या तालुक्यातल्या लोकांना आमंत्रण दिलं. सत्यनारायणाची पूजा, सत्यनारायणाच्या पूजेला सगळी माणसं आली. पण माणसांना इतकी विचित्र सवय, चांगलं म्हणावं निघून जावं. नावं ठेवल्याशिवाय कुठलं काम पूर्ण झालं का माणसाचं? अहो कीर्तनात बसले तरी गप नाही. हितही तेच करते. आजी तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल नेमकी बोलते काय. आनंद वाचाळ ब्रळती बरं त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, कसा देव पावेल. आता यावं खावं बरं निघून जावं. एक जण आला म्हणला का हो मालक, काय बंगला बांधला, काय घर बांधलं, वा 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 वा, असं घर तालुक्यात नाही असं घर बांधलं. मालक म्हणला धन्यवाद धन्यवाद, आभार, फार कौतुक करताय, चांगलं घर बांधलं खरंच. अमुक इथून आणलं, ते इथून आणलं, पडदे इथून आणले, हे घर, हे किचन, हा हॉल, हे बेडरूम, हे असं हे तसं. मालकाला आनंद वाटला, उत्सुकता वाटली. पाहुणा म्हणला खरंच फार 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 सुंदर घर बांधलं, हे कुठलं ते कुठलं ते कुठलं. मालक फार सुंदर घर बांधलं, पण घामच फुटला हो मालकाला. अरे एवढं कौतुक केलं, 15 मिनिटं झाली आणि आता पण शब्द उच्चारला, मागचं सगळंच विसरून गेला. आतापर्यंत केलेलं कौतुक पाण्यात गेलं फक्त एका शब्दानं, पण अमुक अमुक पद्धत जरा बिघडली त्यामुळे, बाकी काही नाही. एवढं गेलं ना सगळं पाण्यात. काय कौतुकाचा उपयोग राहिला सांगा? पण शब्द उच्चारला, मागचं सगळं पाण्यात गेलं. म्हणून शब्द उच्चारला, मागचं सगळं सांगावं लागतं. म्हणून म्हणून का म्हणून अमुक अमुक एखादा माणूस पळत निघाला. शेजारच्यानं विचारलं का रे कुठे चालला, कीर्तनाला का? तो म्हणला ए वेड्या, कीर्तनाला कुठे एवढ्या पळत जातात का? कीर्तनाला सावकाश जायचं असतं, कीर्तनाला सावकाश जायचं असतं. अरे कीर्तनाला कुठे एवढ्या गडबडीनं जातात का? माणसांना तीच सवय लागली. बघू म्हणले, अंदाज घेऊ, अजून कुठे सुरू झालं. आमचे महाराज किती वेळ वाट बघत होती तुमची. अजून माणसं येणार, माणसं येणार. माणसं म्हणले थांबा, अजून स्वर कुठं लावलाय. पंचपदी चालू कुठं झाली सुरुवातीची? व्याख्यान, वा कीर्तनालाही व्याख्यान म्हणते तेव्हा. बरोबर आहे, अगदी खरं आहे. ते म्हणले अजून पंचपदी सुरू कुठे झाली. हा हो द्या अजून पंचपदी सुरू, बघू पाऊस उघडतोय. पंचपदी सुरू झाली. एवढी आमच्या महाराजांनी सुंदर अशी पंचपदी घेतली. जेमथेम माणसं आली. काही म्हणली थांबा ना, हा अजून अजून महाराज कुठे आलेत. महाराज आल्यावर जाऊ म्हणले, विना कुठं आला अजून, महाराज आल्यावर जाऊ. बरं महाराज आले, अभंग सुरू झाला, थांबा म्हणले अजून ते. वा वा वा, ते आपण नाही बोलावं. आता ज्याला स्वरच कळत नाही त्याच्यासाठी किती चांगलं गाते, इवळणच म्हणते. इवळणं नाही बरं का, इवळणं नाही. फार फार साधन आहे मोठी, फार मोठी साधन आहे, सोपं नाही. एक एक स्वर परफेक्ट येण्यासाठी किती मोठा प्रयत्न करावा लागतो त्यांना, फार मोठी साधन आहे. पण हे जे काल कळेल त्याच्यासाठी. नाही तर निम्म्या कीर्तनात एक आजी रडायला लागली. सहज विचारलं का रडताय. आजी म्हटली ताई मी कधीच कीर्तनाला येत नाही. म्हणलं रडताय काय ते सांगा. माझं कीर्तन आवडलं का. आजी म्हटल्या नाही. स्वर आवडला का नाही. ताल आवडला का. म्हणलं त्यातलं तर काहीच कळत नाही. म्हणलं स्वरातलं कळे ना, तालातलं कळे ना, कीर्तनातलं कळे ना, मग तुम्ही रडता कशाला. आजी म्हटल्या ताई खरं सांगू का, गेल्या आठवड्यात माझी बकरी वारली. अजून काही संबंध लागेना. दोन्ही दिसती सारी वरम जाणे तो पारखी, वरम जाणे तो पारखी, वरम जाणे तो पारखी, तो पारखी, वरम जाणे तो पारखीच लागते गो त्याला, पारखीच लागते. पारखी असेल तर वाचते, नाही तर काय त्याला. लक्षात ठेवा. म्हणली ताई गेल्या आठवड्यात माझी बकरी वारली. म्हटलं नेमकं काय बकरी वारण्याचा आता माझ्या कीर्तनाचा काय संबंध आहे. कीर्तनात का रडला ते सांगा. ताई मी कधीच कीर्तनाला येत नाही, पण जसा जसा हा स्वर माझ्या कानावरती पडला मला माझ्या बकरीचीच आठवण आली. काय करावं. चला काही हरकत नाही.
कीर्तनाला कुठे एवढ्या पळत जातेत का हा विषय? तो म्हणला नाही नाही. मग कुठे निघाला? त्यानं सांगावं काही नाही, अमुक अमुक असं काम आहे म्हणून निघालो. म्हणून हा शब्द आपल्या लक्षात ठेवा. म्हणून काहीतरी कारण असल्याशिवाय ती प्रक्रिया घडत नाही. मग इथे शरण जा का म्हणून? तर त्याचं कारण आहे. मग सगळ्यात पहिलं कारण, त्याला शरण जाण्याकरिताच आपल्याला देह प्राप्त झालाय. याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन. कुठे? इथेच मिळतं बरं का, इतर ठिकाणी आपल्याला प्राप्त नाही होणार. जे मिळालंय ना ते फार अनमोल आहे. याच देहामध्ये आपल्याला भगवत चिंतन करता येऊ शकतं. संत सांगतात हे सगळ्यात पहिलं कारण आहे की त्याला शरण जाण्याकरिताच हे प्राप्त झालेले. दुसरं महत्वाचं कारण, त्याला शरण गेल्याशिवाय याचा उद्धार घडू शकत नाही, हे महत्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण, त्याच्या भक्तीशिवाय याचं कल्याण कुणीच करू शकत नाही. त्याच्या भगवंताच्या दर्शनानंच आपल्या जीवाचा उद्धार आहे. निश्चितच आपल्याला ही कारणं लक्षात आली पाहिजेत आणि भगवत चरणाशी सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावानं तुम्ही शरण जा. संत सांगतात का हो, काय करेल तो देव, काय करेल असं की तुम्ही त्याला शरण गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम काय असेल? अभंगाच्या दुसऱ्या चरण, तो हा उतरील पारा, 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 तो हा उतरील पारा. भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, तो हा उतरील पारा, तो हा उतरील पारा, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, तो हा उतरील पारा, तो हा उतरील, तो हा उतरील पारा, तो हा उतरील पारा. वा. तो हा उतरील पार, त्याचं नाव नाही सांगितलं, त्याचं गाव नाही सांगितलं, त्याचा रंग रूप नाही सांगितलं. पण लक्षात ठेवा, तो एकमेव ब्रह्मतत्व आहे जे आपल्याला उतरणार आहे, या भवसिंधू सागरातून पार करणार आहे. कारण तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, जन्म मरणाची एरझार संपते कधी? त्याला शरण गेल्यानंतर. लक्ष देऊन ऐका, भगवान परमात्म्याला आपण इतक्या भक्तीनं सामावलं पाहिजे की त्याच्यात आणि आपल्यात काही अंतर राहता कामा नाही. शरण जा, पण कसं जा? देवीला, काशाई मातेला, भगवतीला, जगदंबेला, अंबाबाईला शरण जातो, वाऱ्या करतो, नवन त्या ठिकाणी तिचं नाव घेतो, सगळं काही करतो. पण खरंच त्या भावाने करतो का? कसं केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? अंबाबाई माझे आई ग, आवडीनं धरतो तुझे पायी. अंबाबाई माझे आई ग, आवडीनं धरतो तुझे पायी. अंबाबाई आई ग, आवडीनं धरतो तुझे पायी. येणाबाई माझे आई ग, आवडीनं धरतो तुझे पायी. आवडीनं धरतो तुझे पायी ग, आवडीनं धरतो तुझे पायी.
आवडीनं धरतो तुझे पायी. कसं धरलं पाहिजे तिच्या चरणांना? कोणत्या मोहाच्या कोणत्या स्वार्थाच्या भावनेनं नाही, अंतःकरण शुद्ध करून तिला आपण शरण गेलो पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. निश्चित आपल्याला निवारेल, आपल्याला तारेल. का? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. त्याचं अस्तित्व मुळात खऱ्या अर्थानं अनेक लोकांना कळालं नाही अजून. तो कोणत्या रूपानं कधी आपल्याला तारण्यासाठी इथपर्यंत येईल सांगता येत नाही. आपण फक्त त्याची आस धरली पाहिजे बरं का. प्रपंचाच्या गोष्टीची आस धरली. गृही व्हावे धनधान्य, वाढावे संतान. देवा का आई अमुक अमुक मला मिळू दे, तुला असं असं दे, अमुक अमुक आमचं चांगलं होऊ दे, तुला असं असं दे. आपण प्रपंचासाठी नवस, आपण प्रपंचासाठी साकडं घालतो, आपण प्रपंचाची आस धरतो. संतांनी मात्र भगवंताच्या भेटीची आस धरली. अरे जग भेटो न भेटो, बाकीच्या गोष्टी मिळो न मिळो, पण आम्हाला भगवान परमात्मा भेटला पाहिजे. बस कधीतरी त्याच्यासाठी रडता आलं पाहिजे. आत्तापर्यंत प्रपंचासाठी भरपूर रडलो, किती रडलो, क्षणाक्षणाला रडलो, पण कधीतरी आईसाठी रडा, कधीतरी देवासाठी रडा. या नवरात्रीच्या 9 दिवसात एकदा तरी त्या देवीच्या मंदिरात जाऊन अंतःकरणातून आपल्याला रडू आलं पाहिजे. का? तिची आस आपल्याला पाहिजे, तिच्या भेटीची आस पाहिजे. फार काही दिलंय हो तिने आपल्याला, फार दिलंय, सगळं दिलंय. काय कमी केलंय? काही नाही. बारे पांडुरंगा, संतांना भगवंताच्या भेटीची आस आहे म्हणून त्यांचा भाव आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. बारे पांडुरंगा, केव्हा भेट देसी, बारे पांडुरंगा, झालो मी परदेसी, तुझा विना झालो मी परदेसी, तुझ विना बारे पांडुरंगा, केव्हा भेट देशी. कधी रे देवा भेटशील? एकदा तरी दर्शन दे, एकदा दर्शन दे, जन्माचं सार्थक घडेल. आपण प्रपंचासाठी जगलो, कधीतरी परमार्थात भगवंतासाठी. म्हणून शरण जावे सर्व भावानं त्याला शरण जा. खरंच फार गोड असा सुंदर सोहळा आपण करत आहोत. फार सुंदर आपली काशाई मातेची आपल्यावरती कृपा आहे. फक्त तिनं आपल्यासाठी किती काय केलंय, तिनं आपल्यासाठी आपल्यावरती किती मोठा उपकार केलाय याची जाणीव होऊन तिचं चिंतन आपल्या मुखातून घडलं पाहिजे. विठोबा रखुमाई, टाळी 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 वाजवायची सर्वांनी. हरे विठोबा रघुमा. ओके छान. टाळी टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. हरी विठ्ठल
हे फार महत्वाचं आहे बरं का. हा, एखादा अँगलने एखादा फोटो फार सुंदर यावा, 2 सेकंदाचा फोटो छान यावा म्हणून किती मेहनत करावी लागते. हसावं लागतं, स्थिर राहावं लागतं, हालचाल जमत नाही, नाही तर ब्लर होतो. 2 सेकंदाचा फोटो चांगला यावा म्हणून किती प्रयत्न आहे. 2 सेकंदाचा फोटो जर आपण स्थिरपणे काढला तर किती फोटो छान येतो, हसलो तर किती छान येतो. आयुष्यभर जर असं समजलं की आपल्या समोर कॅमेराच आहे तर आपण किती स्तब्धतेचं, किती हास्याचं आणि किती स्थिरतेचं जीवन जगू. विचार करा, किती चांगलं जीवन जगू. समजून जा की आपल्या समोर कॅमेराच आहे. आयुष्यभर हसा, आयुष्यभर हसा. मना उनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. लक्ष देऊ नाही का. नवरात्रीच्या 9 दिवसात मंदिरातल्या भगवतीची उपासना झाली, पण घरातल्याही स्त्रीची उपासना, तिचीही भक्ती, तिचीही खरी अर्थानं पूजा आपल्याकडून घडली पाहिजे. काही माणसं देवीच्या आरतीचा टायमिंग चुकत नाही बरं का. देवीच्या आरतीचा टायमिंग चुकत नाही, मग घरच्या स्त्रीला शिव्या का द्यायच्या होईना. अगं तुला कळत नाही का, किती वेळ झाला, मला निघायचंय. मग बड 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 करत तिचं मन दुखावून आपण आरतीला पोहोचतो. आरती पूर्णत्वाला जाईल का? आरती पूर्णत्वाला जाईल का? इथे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीसाठी पंचपक्वान्नाचं ताट आपण समोर मांडतो, फराळाची रास आपण करतो, पण घरच्या आईच्या मुखाचं भाकरीचा घासच आपल्याला नाही घालता आला, काय किंमत आहे सांगा ना त्या उपवासाची, फराळाची. माझी विनंती आहे, सध्याच्या काळात काही प्रसंगी अशा घटना घडतात. नवरात्रीचा उत्सव एका बाजूला फार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच घरामध्ये स्त्रीत्वाची जाणीव माणसाला राहिली नाही. आपल्या जीवनातली अर्धांगिनी ज्याला कळाली नाही, काय त्याला देवी कळाली. आपल्या जीवनातली मुलगी ज्याला कळाली नाही, काय त्याला देवी कळाली. आपल्या जीवनातली आई ज्याला कळाली नाही, काय त्याला देवी कळाली. माझी विनंती आहे, ही सगळी शक्तिपीठं आपल्याला कळावी तरच आपल्या जीवनातली खरी नवरात्र आहे. नाही तर पत्नी निघून गेल्यानंतर पतीच्या ध्यानात येतं किती मोठा आधार गेला. एका दशक्रिया विधीला आम्ही गेलो. मुलं रडतायत, पती रडतायत, मुली रडतायत, सुना रडतायत, सगळे रडतायत. मी सहज विचारलं का रडताय. पती पुढे आले आणि उत्तर दिलं, ताई माझी पत्नी गेली, माझी अर्धांगिनी गेली. म्हटलं बाबा, जन्मजया मृत्यूतया नातरी उदो असतो पैसे खंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य की. जावं लागतं, जाईल, प्रत्येक जण जाणार आहे, नका रडू. हृदयाचा हुंदका वाढला, डोळ्याचं पाणी वाढलं आणि डोळ्यातलं पाणी पुसत त्या बाबांनी उत्तर दिलं, ताई अहो ती गेली याचं दुःख तर आहेच, पण त्याच्याही पेक्षा जास्त ती होती तोपर्यंत तिच्याशी कधीच नीट बोललो नाही हो. ती होती तोपर्यंत कधीच तिच्याशी नीट वागलो नाही. माझा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून तिनं स्वतःचं अस्तित्व विसरलं. माझं कुटुंब सुखी राहावं म्हणून तिच्या कुटुंबाला तिनं दुःख दिलं. माहेर सोडलं, आईबाप सोडलं, सगळं सोडून तिनं सगळ्याचा त्याग करून ती माझ्या प्रपंचासाठी आली. आणि तिच्या एकाही शब्दाची मी किंमत आयुष्यात ठेवली नाही हो. आज मला तिची जाणीव होती. दिवसाचे 10 वेळा फोन करायची, का हो जेवलास का, झोपलास का, उठलात का, बरा आहात का, काळजी घ्या. 10 वेळा फोन करायची, कामाला गेलोत आलोत, पण एकही फोन मी तिचा उचलायचो नाही. वैताग घ्यायचा हो, काय सारखं जेवलास का, झोपलास का. म्हटलं मग आज तर बरं असेल, पत्नी नाही, फोन नाही, कटकट नाही. कटकटच वाटते ना, कटकट नाही. हृदयाचा हुंदका फुटला आणि डोळे भरून आले. ताई आज कळतंय मला, मोबाईलमध्ये हजारो नंबर सेव्ह आहेत. नाही नाही, 1000 माणसांचे फोन येतात हो, पण त्यातला एकही फोन मी वेळेवरती जेवलोय का आणि वेळेवरती झोपलोय का हे विचारण्यासाठी नाही येत. माझ्या आईनंतर माझ्यावरती निस्वार्थ अंतकरणानं जिनं प्रेम केलं ती माझी पत्नी हो. पोटातली भूक आणि अंतकरणातलं दुःख कधीच तिला सांगायची गरज नाही पडली. फक्त माझ्या आवाजावरून कळायचं मी आनंदात आहे का मी दुःखात आहे. अशा पत्नीची किंमत नाही कळाली, काय उपयोग आहे. अशा किती नवरात्री केल्या, आयुष्यभर तिला टोमणे मारत राहता, तुला काही कळत नाही, तुला काही कळत नाही, तुला काहीच कळत नाही. खरंच खरंच तिला काहीच कळत नाही.
अहो सगळंच कळतं असं समजून जर ती जगली असती तर आतापर्यंत तुमचा प्रपंच एवढ्या कडेला लागला नसता. कळत नाही असं जगते म्हणूनच हा प्रपंच एवढा गोड चाललेला आहे. कळत नाही असं ती समजून दाखवते. आदिशक्तीचं रूप आहे, तिचं अस्तित्व जाणार नाही. तिची हळदी कुंकू लावून आरती ताट घेऊन पूजा केली अजिबात नको. आज तिनं तुमच्यासाठी तिचं अस्तित्व विसरलेले. तुम्ही काय केलं तिच्यासाठी? आज स्त्रीत्वाचं अस्तित्व पूर्णपणे समर्पित आहे. तिचं जीवनच समर्पित आहे. भांग तिचा आहे, सिंदूरपतीच्या नावाचा. कपाळ तिचं आहे, कुंकुपतीच्या नावाचं. गळा तिचा आहे, मंगळसूत्र पतीच्या नावाचं. हात तिचा आहे, चुडापतीच्या नावाचा. अरे पाय तिचे आहेत, पैंजण पतीच्या नावाचं. बोट तिची पण जोडवी पतीच्या नावाची. लक्ष देऊ नये का? एवढं सगळं तिच्याकडे आहे तुमच्या नावाचं. तुमच्याकडे काय आहे तिच्या नावाचं? काहीच नाही. जाणीव होऊ द्या, जरा जाणीव होऊ द्या. काय आहे आपल्याकडे तिच्या नावाचं? असा कोणता अलंकार आहे? कुठलाच अलंकार नसू द्या तुमच्याकडे तिच्या नावाचा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, फक्त तिचा सन्मान करण्याची दृष्टी ठेवा. हाच सगळ्यात मोठा अलंकार आहे पुरुषांकडे स्त्रीच्या नावाचा. फक्त तिला आधार द्या, तिचा सन्मान करा. प्रत्येक गोष्टीनं तिला हिनवू नका. तिचं अस्तित्व जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं तिच्याही दुःखात सहभागी होत चला, तिच्याही सुखात सहभागी होत चला. निश्चितच अधिकच नाही बोलणार. काहींना पत्नी स्वरूप कळत नाही, काहींना आई स्वरूप कळत नाही. गेल्यानंतर म्हणते ताई फार चांगली होती हो आमची आई. म्हटलं नेमकी कशी होती सांगताल का? ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. कस पांग खेळू तिचं होऊ उतराई. कस पांग फेडू तिचं होऊ उतराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. मातृत्वानं भरलेली होती. आज तिचं अस्तित्व कळतं. उपयोग नाही वेळ निघून गेल्यानंतर. आज नवरात्रीचा उत्सव साजरा करताय. एका बाजूला भ्रूणहत्येसारखं, एका बाजूला स्त्री बलात्कारासारखं पाप घडतंय. माझी विनंती असेल, आपली नवरात्र त्या दिवशी पूर्णत्वाला जाईल ज्या दिवशी समाजातले वृद्धाश्रम, ज्या दिवशी समाजातल्या भ्रूणहत्या आणि ज्या दिवशी समाजातली बलात्कार बंद होतील त्या दिवशी निश्चित आपली नवरात्र पूर्णत्वाला जाईल. निश्चित पूर्णत्वाला जाईल. आणि त्या उद्देशानं तुम्ही प्रयत्नही करताय. दरवर्षी एवढा सुंदर खंडारिणाम सप्ताह करून 9 दिवस त्या ठिकाणी महिलांची कीर्तनं किंबहुना प्रबोधनात इथपर्यंत संत विचाराच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन करण्याचं काम करता. खरंच चासकर मंडळी सर्वच या ठिकाणी आयोजक, नियोजक, ग्रामस्थ, श्रोते, माईबापांचं द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. खरंच तुमची अशी सेवा, काशाई मातेची कृपा अशीच तुमच्यावरती वर्षानुवर्ष राहोत आणि अशीच तुमच्याकडून सेवा घडोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. फक्त आपण त्या अनादी भगवतीची उपासना करत असताना म्हणून शरण जावे सर्व भावे, सर्व भावानं शरण जा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा आपल्याला उद्धारेल. का उद्धारेल? तो कोण आहे, तो कसा आहे, काय त्याचं नाव गाव रूप, त्याचं काय सांगितलं. त्याचं नाव नका ऐकू, त्याचं गाव नका ऐकू, पण खऱ्या अर्थानं त्याचा भाव कसा आहे हे लक्षात ठेवा. तो अनेकांना, सगळ्यांना, तुम्ही कोणत्याही नावानं त्याला हाक मारा, तो त्या नावाला तुमच्या दाद देऊन पुढे येणार आहे. तुम्ही कोणत्याही तिथपर्यंत नावाचा उपयोग करा. भगवान कृष्ण म्हणा, भगवान राम म्हणा, पांडुरंग परमात्मा म्हणा, नाही तर काशाईच्या स्वरूपानं म्हणा, तो तिथपर्यंत धावत येईलच येईल. का? बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. आतमध्ये अंतकरणामध्ये फार कोवळा आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. अशा स्वरूपानं त्याची सेवा करा. आपण सर्वांनी एकदा हात वरती करा, सगळ्यांनी एकदा हात वरती करा आणि एकदा आपल्याला त्या जगदंबेचा उदो करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रतिसाद द्या. अनादि निर्गुण
वा वा थांबा जरा तालात वाजवा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेलं, आईचा जोगवा जोगवा मागेलं, आईचा जोगवा जोगवा मागेलं, आईचा जोगवा जोगवा मागेलं. लाहू लागला लागला आंबेचा, लाहू लागला लागला आंबेचा, लाहू लागला लागला आंबेचा, लावू लागला लागला बेटा, लाहू लागला आंबेचा. विठाबाई माऊलीचा, लागला बेटा, विठाबाई माऊलीचा. लावू लागला लागला आंबेचा, लावू लागला लागला आंबेचा, लावू लागला लागला आंबेचा, लावू लागला लागला आंबेचा. लावू लागला लागला बेटा, लावू लागला लावू लागला हो लागला आंबेचा, लावू लागला हो लागला आंबेचा, लागला आंबेचा, लागला आंबेचा. काशाई माता की जय. सुंदर अशा पद्धतीनं उपस्थित सर्व जनसमुदाय आजच्या कीर्तनरूपी सेवेचे सौजन्य या ठिकाणी कैलासवासी मधुकर मारुती खैरनार यांच्या स्मरणार्थ इंजिनियर हेमंत मधुकर खैरनार, देवीदास सुभाष खैरनार, भाऊराव रमेश खैरनार आणि आजची पंगत उत्तमराव शांताराम खैरनार, अशोक बाबूराव बाबड. एकदा जोरदार टाळी वाजवा आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जोरदार टाळी वाजवा सर्व गायक वृंदांसाठी. आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम सर्व गायनाचार्य, फार गोड अशी या ठिकाणी व्यक्तिमत्व आहेत. आमचे आदरणीय रवी भाऊ असतील, एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या रवी महाराजांसाठी. गोड अशी सुरांची साथ. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे रामेश्वर महाराज असतील, किती सुंदर अशी साथ प्राप्त केली, गोड अशी साथ प्राप्त झाली. खरंच आमचे आबा आल्यानंतर काही वेगळेच वातावरण, हे पूर्ण नव्हतं वाटत, अधुरं वाटत होतं काहीतरी. आणि जशी आबांची उपस्थिती लाभली तसा खऱ्या अर्थानं अजूनच फार सुंदर माहोल या ठिकाणी. चार चांद फार गोड या ठिकाणी रविदास आबा असतील, मनापासून धन्यवाद रविदास आबांचं. त्याचबरोबर आदरणीय गोड अशी सुरांची साथ, ज्यांची उत्कृष्ट अशी साथ आपण चालीला ऐकलीत, आमचे मुरकुटे दादा, धन्यकुमार महाराज. मी फक्त कुमारच आठवत होते, पण धन्य हे त्यांच्या गाण्यातून कळालं. खरंच त्यांना द्यावे तितके धन्य. धन्य कमी आहे, लक्षात ठेवा. फार गोड असं. आणि ही माणसं फक्त चांगली गातात असं नाही बरं का, ही चांगली गातातच गातात, पण एखादा दिग्गज कलाकार केव्हा समाज त्याला स्वीकारतो, जेव्हा तो नम्रतेनं तिथपर्यंत त्याची कला सादर करतो, तेव्हा समाज त्याला स्वीकारतो. नाही तर गायक अजूनही भरपूर आहेत, पण नम्रता नाही उरत. पण आज एवढी वर्ष झाली आपल्या गावावरती त्यांचं प्रेम आहे. अण्णा, काहीतरी ही आपली जादूच असेल का शाही मातेची, की या माणसांना बरोबर नवरात्र सुरू झाली की इकडे ओढून आणते. त्याला सुट्टी नाही म्हणे. इथपर्यंत 9 दिवस इथपर्यंत एवढी गोड सेवा त्यांची प्राप्त होते. मनापासून धन्यवाद. गोड अशी मृदुंगाची साथ ज्यांची प्राप्त झाली, आपल्या भागाचं आपल्या गावाचं वैभव असणारे आमचे आदरणीय संकेत महाराज असतील. जोरदार टाळी वाजवा दादा. गोड अशी मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ. हे दोन्ही मृदुंग मेहरू आहेत बरं का. दिग्गज असे वादक आहेत. मनापासून धन्यवाद. कसे काय मिळते तुम्हाला काय माहिती. कसे मिळतात तुम्हाला हे. फार सुंदर अशी सेवा आहे. आमचे आदरणीय सांगलीवरून इथपर्यंत मी आल्यानंतरच सांगितलं की तिकडून आले म्हणजे आमचा भोर तालुका आणि मग त्याच्या पुढे ते बाकीचे सातारा सांगली पुढे राहतं, म्हणजे ते आपले एका भागातले आलो आम्ही. त्यामुळे आता काही टेन्शन नाही असं म्हणायला हरकत नाही. आमचे आदरणीय केशव महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा आदरणीय केशव गुरुजींसाठी. गोड अशी साथ प्राप्त झाली. वा वा वा, नेमका आनंदानच ना. वा, कौतुकाचीच थाप आहे. गोड अशी एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. आमचे रवी दादा सुंदर अशी साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग केली दादा. शेकडो बटन आहेत बरं का, त्याच्या शेकडो बटन आहेत. त्यातलं कुठलं बटन फिरवल्यावर आवाज चांगला येईल आणि कुठलं बटन फिरवल्यानंतर आवाज
घालवता येईल हे पण तुम्हाला कळतं बरं का, हा तेही चांगलं कळतं. एक विशेष ते गातात पण चांगले. वा 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 वा, मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद. सुंदर अशी ऑपरेटिंग केलीत, ऑपरेटिंग. मनापासून धन्यवाद. एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि कॅमेरामॅन दादा, आमचे वारकरी भूषण आदरणीय मुकेश दादा ना, मुकेश दादा पाटील, मनापासून धन्यवाद दादा. गोड अशी तुमची सेवा आहे. वारकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारकरी कीर्तन परमार्थ वाढवण्याचं, प्रचारित प्रसारित करण्याचं काम तुम्ही करताय. एवढं मोठं काम तुम्ही करताय. 2-2 कॅमेरे, 2 तास तुम्ही उभा राहून काय चांगलं काय वाईट काय समाजापर्यंत चांगलं पोहोचलं पाहिजे हा उद्देश तुमच्या डोळ्यांपुढे आहे. आणि खरंच ही सेवा फार मोठी आहे. तुमचं त्यावेळी तितके धन्यवाद कमी. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी चोपदार बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा. ही तिन्ही चोपदार बाबा, मनापासून धन्यवाद. ही सर्व वारकरी शिक्षण संस्था आदरणीय संकेत महाराजांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा वा, फार गोड, फार गोड अशी सेवा आहे. हाही वाढावया सुख भक्ती भाव धर्म. सर्व या ठिकाणी आमच्या लहान मुक्ताई सुद्धा उभ्या राहिलेल्या. काय गोड अशी टाळांची साथ सर्वांची प्राप्त झालीत. मनापासून धन्यवाद सर्व टाळकरी वृंद. त्याचबरोबर या ठिकाणी समवित माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही धन्यवाद. या ठिकाणी जाताना एकच विनंती करते, धर्मासाठी जगा, धर्मो रक्षिते रक्षितः. गोमातेची सेवा करा. मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. आज इंस्टाग्रामला, यूट्यूबला जरी सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा तरी तुम्हाला पाहता येईल. आवर्जून माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज साळेकर दादांचा फार आग्रह असतो, अण्णांचा आग्रह असतो, आमच्या दशरथ भाऊंचा आग्रह